कधीही ते आमच्या घरी आले, सर्व कुटुंब फॅमिली असे संध्याकाळी जेवण झालं घरी येऊन असे अर्धा गप्पा मारत असतात. तर त्यांना नुसतं एक थोडी जरा हिंग दिली की काका माझा खोकला बरा होत नाही हो असं म्हटलं, त्या नानांचं लगेच सुरू होतं गाणे घरी की तुम्ही तुम्हाला औषध सांगतो मी, असं करा तसं करा. म्हणजे त्यांचा अभ्यास दांडका आहे. म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट सोडली त्यांचा अभ्यास दांडका आहे की तसं कसं त्यांना तुळशीच्या पानापासून अगदी कडुलिंबाच्या पानापर्यंत निवडुंगापासून पार अगदी डोशापर्यंत त्यांना सगळ्या अगदी माहिती आहे. अगदी तुमच्या खोकल्यापासून तुमच्या ॲसिडिटीपासून तुमच्या अगदी सर्दीपासून सगळं दिलं की तुम्हाला औषध जाऊन मोकळे होतात. ही त्यांची खूप गमतीशीर गोष्ट आहे. आणि मला त्यावेळी म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की नाना असं काय सांगतायत, पण त्यांना आत्मविश्वास आहे की असं केल्यानंतर हे केलं तर बरं होऊ शकतो माणूस. कारण आयुर्वेदाशिवाय इलाज नाही आहे. तुम्ही कितीही अँटीबायोटिक घेतलात तर भविष्यामध्ये आयुर्वेदिकच उपयोग पडणार. एक वेळा मी नानाच चालवते गाडी, घाटातून जात असताना आपली काही चुकी नव्हती, नानांची काही चुकी नव्हती. समोरचा बाईकवाला अंगावर येऊन ठोकला आणि आम्हाला तर पुढं अर्जंट होतं. आता खोळंब होणार, मग काय करायचं तुम्हाला. नानांनी डोकं चालवलं, पुढे जाऊन पोलिसांना सांगितलं नानांनी का असं असं झालेलं आहे, आमची काही चुकी नाही, आमचा नंबर घेऊन घ्या वाटल्यास गाडीचा, आम्ही काय पळून नाही चालू पण आम्ही अर्जंटशी आहे. अशा पद्धतीने काही काही गोष्टी घडल्या आमच्या आयुष्यामध्ये. आम्ही एकत्र वैष्णव देवीला गेलो होतो 2005 साली. जाताना खूप हसी मजाक करत गेलो. आमचे मित्र होते जगदीश सिंग, तर त्यांच्या गावी आम्ही जवळ 9-10 दिवस 10-12 दिवस तिथे राहिलो होतो. खूप मजा तिथं आम्ही केली. तिथून पुढे आम्ही वैष्णव देवीला गेलो. वैष्णव देवीला आम्ही देवीचे मनोभावे प्रार्थना करू. आम्हाला जे काय करायचं होतं आणि जे काय सोडायचं होतं त्या ठिकाणी आम्ही त्या टाईपच्या शब्दात घेऊन आम्ही घरी आलेलो. जेव्हा माझे मित्रपरिवार 4-5 गाड्या घेऊन मी केरला कर्नाटकला जात होतो तेव्हा मी फक्त रात्री 12 वाजता फोन केला तर नानाची पूर्ण फॅमिली माझ्या 4 वाजता माझ्यासाठी स्वागतासाठी तिथे तयार होती. आणि ते पालीचे मित्र आणि खालापूरचे काही मित्र ते बघून एवढे भारावले की राजू हे कोण, बोलले माझे रक्ताचे नसले रक्तापेक्षा मोठे आहेत. आणि आज हा स्वागत बघून ती गोष्ट मला एवढी आनंद देऊन गेली आयुष्यात की नाना की ही गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही आयुष्यात. दादा, गोसाळकर दादा, संतोष पोखरकर, जाधव, रवी जैन हे सगळे काम करून आम्ही एकाने मित्र म्हणून असतो. बॅचलर होतो, हॉस्टेलवर राहायचो. आम्हाला स्वयंपाक वगैरे करता येत नव्हता. मला भाजी पोळी करायला नानांनी शिकवलं. म्हणजे इथे खानावळीच्या त्याची सोय उपलब्ध नव्हती, त्यामुळं आम्हाला त्रास व्हायचा. नानांच्या दोस्ती खात्यातनं आणि नानांच्या वडिलांच्या ह्याच्यातनं आम्ही स्वयंपाक करायला शिकलो आणि त्यांच्यासोबत मी 2-3 वर्षे राहिलो आणि खूप मजा मस्ती केली आणि आम्हाला एक घरचं वातावरण मिळालं. म्हणजे घरापासून दूर राहूनसुद्धा आम्हाला असं कधी दूरच्या ठिकाणी राहतो असं फील नाही झालं आणि अजूनही ते आम्हाला आठवण येते. एकदा आम्ही गेलो होतो हर्षद सावंतच्या गावाला, पावसाळ्या दिवस होते. तर आम्ही झाला पाऊस थोडा साधारण, नाना म्हणतो चला जाऊ, तर हर्षद म्हणतो चला मग आमच्या गावाकडे. पण नवीन रोड झाला ना एक्सप्रेस हायवे, त्याचे तर हर्षद सावंतचं शेत आहे. पण ते शेतामध्ये आम्ही गेलो मस्तपैकी, मी विलास देशमुख, हर्षद सावंत आणि नाना चौघेजण मस्त त्या धबधब्या खाली म्हणजे असं झऱ्याखाली आंघोळ्या वगैरे केल्या. पावसाळ्या दिवस होते, मस्त छान मजा केली आम्ही. एक वेळा आम्ही सतपाळला गाडी दिली की बाबा जा तुला गावाला जायचं, तर त्यांनी आमची गाडी ठोकली आणि टोटल लॉस आम्ही झालो त्यावेळी. अष्टमीला बंद करतो. अष्टमी नाना आणि त्यांची पत्नी जी आहे म्हणजे काकीने आम्ही मुद्दाम नाना म्हणून नाणी म्हणतो. चांगलं. तर आश्रम आम्ही गेलो होतो, त्या आश्रमात सुद्धा त्यांनी एन्जॉय केलं. आणि आम्ही सगळ्यांच्या एकमेकाच्या घरी गेलो आहे. भोकरकर मंचरला गेलो आहे, बैलगाड्याच्या शर्यती बघायला गेलो आहे. सुभाष शिंदेकडे बहीण वारली, आई वारली, त्या प्रसंगाला आम्ही गेलेलो आहे. अनेक प्रसंगांमध्ये कामगारांच्या प्रश्नांमध्ये चर्चासत्रामध्ये त्यांचा माझा संबंध यायचा. माझ्यापेक्षा आता आमचे मंगेशजी दळवी हे तिथे त्यांचे जास्त संबंधी. नानांची फॅमिली आणि आमची फॅमिली एवढी काही जवळ नव्हती, पण कॉलनीमध्ये सर्वजण कामगार असे कुठल्या कार्यक्रमाला वगैरे एका ठिकाणी यायचे, समारंभाला यायचे आणि त्या निमित्ताने त्यांच्यावर ओळख झाली. नानांचा स्वभाव माणूस म्हणून एकदम चांगला आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे निर्व्यसनी, कधी कोणाची भांडण नाही किंवा काय नाही, वादविवाद कधीच आयुष्यात केलेले नाही. नाना साळुंखे हे मितभाषी आहेत, प्रेमळ आहेत, फार कमी बोलतात, पण कुठल्याही वेळ प्रसंगाला आवाज दिला तर ते धावपळ करण्यात धावत येणारे असे जिवलग मित्र आहेत. माझ्या आयुष्यात नानांचं खरं मोठं हे आहे, कारण ते वेळोवेळी आम्हाला मदत म्हणा, कधी कुठं जायचं तर ते अग्रेसर आम्ही फोन केला तर लगेच जायचं आणि कुठं पण जाऊ द्या ते नाना पहिले हजर असणार आणि मी त्यांना आवर्जून फोन करायचो. आणि ते कुठल्याही आमच्या पर्सनल कार्यक्रमामध्ये त्यांचा कुटुंबाचा चांगला सहभाग आहे. खोपोली में एक तो मैं पर प्रांत से आया हुआ व्यक्ति, मध्य प्रदेश से महाराष्ट्र में आके जॉब करने के समय में बहुत सारी समस्याएं थी. एक तो लैंग्वेज की सबसे बड़ी समस्या थी, तो उस टाइम में नाना, संतोष पोखरकर, दलवी था, ये सब लोग हम एक दूसरे को हर चीज में सपोर्ट करते थे. मुझे मराठी बोलना सीखने में सबसे ज्यादा इन लोगों का ही साथ रहा मेरा. नाना हा प्रेमळ आहे, हळवा आहे,
म्हणजे असं रागिष्टपणा नाही आहे त्याच्याकडे. कोण काय बोललं तरी विचार करणारा माणूस आहे तो. तर त्यांच्याबरोबर फिरणं भरपूर, कारण आम्हाला ड्रायव्हर म्हणून नानाच, काय आम्हाला काय 4 व्हीलर चालवता येत नव्हती. त्यामुळे नानांच्या बरोबर आम्ही सगळीकडे फिरलो. इव्हन नानांच्या गावाला चाफळ विपळला पण जाऊन आलेलो आहे. सगळ्या एकमेकाच्या प्रसंगाला आम्ही एकमेकाकडे आलेलो आहे. पर्सनली खूप चांगले त्यांची गोरा माणूस आहे. व्यक्तिमत्व अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. आणि मी तर म्हणेन की कधी कोणाशी भांडले नाही, म्हणजे माझ्या सर्वात नाही कधी असं प्रश्न झाला नाही, भागवतो नाही असं नाही कधीतरी, पण असं तीव्र भाषण किंवा टोचून बोलणं वगैरे असं कधी नानांनी मी आठवण बघितलं नाही. हम दोनों अच्छे दोस्त और अच्छे साथीदार के साथ में रहे. जो भी सुख दुख का समय था उस समय में हम लोग भी एक दूसरे के साथ में हमेशा खड़े रहते थे. आमची मैत्री एवढे वाढत गेली. आम्ही चौघांनी एकत्र, नाना, मी, सुभाष शिंदे आणि सुनील देशमुख, आम्ही चौघांनी मिळून एकत्र व्हॅन विकत घेतली होती आणि आम्ही चौघे एकत्र ती व्हॅन वापरत होतो. एवढी आमची मैत्री घट्ट होती, एवढा आमचा एकमेकावर विश्वास होता आणि तो विश्वास आज तागायत नानाने कधीही डगमगू दिला नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही चौघं मिळून एक गाडी घेतली होती 4 व्हीलर. तर 4 व्हीलर घ्यायची तर कोणाच्या नावावर घ्यायची, चौघांची त्यात इन्व्हेस्टमेंट ना. तर आम्ही त्यातून आमचं एक स्वामींच्यावरती या विश्वास म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं चौघांमध्ये नानांचंच नाव सिलेक्ट झालं, पण नानांच्या नावावर गाडी घ्या आणि त्या गाडीला 6-5 असा आकडेबाजी. आणि जोपर्यंत नाना गाडीवर आहे तोपर्यंत काही होणार नाही. म्हणजे तुम्ही चौघामध्ये कोणी गाडी घातली तरी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, आता आम्हाला सांगितलं. आणि त्याचप्रमाणे आमचं काही झालेलं पण नाही. आणि त्यानंतर आमचा जास्त संबंध युनियन संदर्भात आला. ज्या वेळेला कामगारांवरती अन्याय होत होता तेव्हा नाना आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून असायचे. किंवा कॉलनीमध्ये काय प्रॉब्लेम झाले ते नेहमी आमच्याबरोबरच असायचे. ते असायचे, त्यांच्या मिसेस पण आमच्याबरोबर असायच्या. जेव्हा कधी महिलांचं काही कार्यक्रम असेल किंवा ते असेल तेव्हा ते सगळे बरोबरच असायचे. मदत करण्याच्या बाबतीमध्ये मित्र येतो. आमच्या मित्राव्यतिरिक्त बी त्यांनी भरपूर मदत केलेली आहे सगळ्या गोष्टीत. कुणाचे दुःख झाले, आम्ही जरी लांब असलो तरी कुठली घटना वसाईमध्ये घडली तर नाना पहिला आवर्जून आम्हाला 4 मित्रांना फोन करायचा, अशी घटना जरी, मग ती रात्र असो, दुपार असो किंवा नाईट करून येऊन झोपले असेल, पण अशी घटना घेतल्यावर नाना पहिला तिथं आपला 100% योगदान द्यायचा. आणि कोणाला मदत करायची, मदतीत पण ते चांगलं मदत करणारा होता सगळ्यांना, आता पण करतात मदत. कुठलाही तुमचा प्रॉब्लेम आला तरी तो पाठीशी उभा राहणार एक नंबर माणूस. कुठलाही प्रॉब्लेम द्या तो त्याच्या ह्याने सॉल्व करणारच. असा बऱ्याच वेळेचा अनुभव आहे आमचा. म्हणजे आपल्या एखादा पाठीवरचा भाऊ कसा असतो त्याप्रमाणे आम्हाला आजपर्यंत नानाने साथ दिली कुठल्याही बाबतीत. नाना का एक ऐसा नेचर था कि वो किसी का भी सुख दुख कुछ भी हो वो हमेशा हर काम में सबके साथ जुड़ जाता था. भले वो फाइनेंशियल तकलीफ हो किसी को या फैमिली कोई हो तो नाना उसमें पूरा तरह से अपना इन्वॉल्वमेंट देता था. ऐसे उसका एक स्वभाव था और वो स्वभाव आज तक बना हुआ है. अद्याप कधी आमचा वादविवाद दोघांचा किंवा कुठल्याही क्षुल्लक कारणावरून सुद्धा झालेलं नाही. मैत्री ही मैत्रीच्याच नात्याने आम्ही जोपासलेली आहेत आणि आजही जोपासत आहोत आणि या भविष्यात सुद्धा आम्ही तशीच जोपासू. तरी किरकोळ गोष्टीकडे तो एवढा सुंदरतेने लक्ष द्यायचा की तो आपला नसला तरी त्यासाठी धावून जाणं हे नानाची फार मोठी गोष्ट आहे. इथे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे खूप भावूक आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा म्हणजे देवाचा विश्वास खूप दांडगा आहे. म्हणजे ते गावाकडच्या पुष्कळ गोष्टी सांगतात की त्यांच्या गावाला एक मंदिर आहे, रामाचं मंदिर वगैरे आहे, त्या ठिकाणी कसं करायचं वगैरे फार प्रेमळ आणि फ्री स्वभाव. कधी बोलणार ते सगळं उघड सांगणार, अरे रामदास असं आहे तसं हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. विशेष म्हणजे फ्री असा स्वभाव नानांचा. त्या सल्ला पण चांगला होता नानाचा. आमचे कौटुंबिक संबंध एवढं घनिष्ठ होते ना का म्हणजे आम्ही चौघात गाडी म्हणजे जी व्हॅन घेतली होती त्यापैकी सुनील देशमुख आणि नाना हे गाडी चालवायचे. सुभाष शिंदे आणि मी ती गाडी चालवत नव्हतं, आम्हाला गाडी चालवताही येत नव्हती. आम्ही तर थोडं, मी संतोष पोकरकर थोडं होतो तालपीठ, पण नाना आणि सुभाष शिंदे म्हणजे शांत माणसं आणि त्यांची कॉम्प्रोमाइजची भूमिका असते नेहमी. फक्त आमच्या पाठीशी उभे राहायचे एवढंच. ज्या वेळेला आम्ही ते काम करत होतो तेव्हा आम्ही एकमेकांना मदत करायचो. कोणाला काय अडलं असेल असे नानाही करायचे, आम्ही करायचो. आमच्याबरोबर म्हात्रे होते, पोकरकर होते, हे सगळे ते एकमेकांना मदत करायचे. क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल किंवा सामाजिक बांधिलकी जिथे आपण म्हणतो कोणावरती काही प्रसंग असेल, कटू प्रसंग असेल, आनंद असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये सहभाग नानांचा असायचा. किस्सा म्हणजे घाटामधला किस्सा आमचा असा त्या होता. नाना आमच्याबरोबर घाटामध्ये आम्ही गेलो होतो दसऱ्या दिवशी गेलो, चला एन्जॉय करायला गेलो होतो आम्ही. तेव्हा असा एक प्रॉब्लेम आला होता. नाना स्वतः ड्रायव्हर असल्यामुळे त्यांनी त्याच्या बुद्धीने बरोबर सॉल्व केला तो. कोविडमध्ये पण त्यांनी खूप मदत केली नानांनी. कुठं कुणाला काय दवाखान्यात न्या म्हणा, कुठे कोण आजारी असेल तर आम्ही लोकांनी मिळून नानांनी वगैरे आम्ही अग्रेसरची भूमिका घेऊन ते त्यांना दवाखान्यात पोच करा, अशा प्रकारची मदत त्यांनी कोविडमध्ये भरपूर केलेली आहे. माझं कुटुंब आणि त्यांचं कुटुंब हे एकदम माझ्या आदत नाही मध्यात नाही. आणि त्याच कौतुकाची गोष्ट आज म्हणतो ना की ते ज्यावेळी कोरोनाचा माहोल होता त्या कोरोनाच्या माहोलमध्ये मी जवळजवळ 16 दिवस डॉक्टर माहितीकडे ॲडमिट होतो.
आणि त्यावेळी माझ्या घरीसुद्धा माझी पत्नी म्हणजे गायत्री आणि माझी मुलगी ऋतुजा या दोघांनाही त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह होती. आणि त्यावेळी आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला कोरोनामध्ये कोणाकोणाला जात नव्हतं. तर त्यावेळी फक्त एक फोन केला तरी नानांच्या घरचं कोणतरी घरी येऊन ऋतुजाला आणि गायत्रीला काय लागलं पत्नीला वगैरे तर ते बाहेर सगळं ठेवून जायचे सामान वगैरे, काय अंडी लागेल तर दूध लागेल किंवा अजून काही केला सामान लागेल हे ठेवून द्यायचं वगैरे. म्हणजे एका शब्दानुसार त्यांची पुरी फॅमिली धावून यायची. हे त्यांनी खूप सगळं केलं. शक्य आहे तेवढं आम्ही एकमेकांना मदत करायचो आणि त्या बाबतीमध्ये नाना खूप चांगले. नानांनी युनियनसाठी देखील खूप कष्ट केलेले आहे. कामगारांच्या सह्या गोळा करण्यापासून गेटवर धरणे धरण्यापासून ते लोकांना जमा करण्यापासून एकमेकाला संवाद साधण्यापर्यंत नानांनी युनियनचं काम केलेलं आहे. माणूस म्हणून खूप चांगला माणूस आहे. खूप इमान इतबारे नोकरी केली, मुलाबाळांना व्यवस्थित शिक्षण दिलं, फॅमिली व्यवस्थित सांभाळली, घरचं व्यवस्थित सांभाळलं आणि म्हणजे कसं गृहवात्सल्य माणूस असं त्यांचं ते नेचर आहे ते. आणि परत आमच्या लोकांशी म्हणजे कामगारांशी मिळून मिसळून कुठे जाणं असेल, कुणाचं लग्न असेल, कोणाचं काही कार्यक्रम असेल तेव्हा ते हिरिरीने सहभाग घ्यायचे. कोणाला काय वाटलं तर लगेच मदतीला धावून यायचे. माझ्या भावासारखेच आहे, हे तिघे चौघे आहेत ना, हे माझ्या भावासारखे. माझे सख्खे भाऊ तसे हे माझे भाऊच आहेत. एकामेकाशी शेअर करून काही गोष्टी आम्ही प्रश्न सोडवायचो किंवा संकटावर एखाद्या धावून जायचं, हा आमच्यामध्ये ठरलेलाच होता. गावी कोणाच्याही ज्यावेळेस गावी जायचो, माझ्या गावी जायचो ठरलं तरी 11th आवरलं मी असेल नसेल, मी तर शक्यतो असायचोच, पण नसलो तरी नाना माझ्या कुटुंबाला माझ्या परिवाराला घेऊन माझ्या गावी जायचे. आम्ही कुठेही गेलो तर फिरत वगैरे व्यवस्थित असायचो. पहिलं कार्यक्रम कुठला असायचं किंवा मुंबईला जाणं, कोणाच्या कार्यक्रमात जायचं म्हटलं तर आम्ही एकत्र जात होतो. माझे भाऊ वारले त्यावेळी बी त्यांनी भरपूर साथ मला दिली होती. नानांनी आणि नानाच्या वडिलांनी आम्हाला काही बॅचलर असताना चांगल्या सवयी लावल्या, त्या आज तागायत आम्हाला म्हणजे उपयोगी पडतात. ब्लड डोनेट करण्यामध्ये संतोष पोकरकर, मी, नाना आम्ही पुढे असायचो. पापल म्हणून आमचा एक माजी कामगार होता, त्याला असंच डेंग्यूच्यामुळं तो जास्त झाला. तर आम्ही 80 लोकांनी ब्लड म्हणजे 80 लोक जमा करायचं काम आम्ही चौकांनी केले त्यावेळी. म्हणजे आजही रुबी हॉलला जाऊन चौकशी केली आमचं नावाची तरी समजेल का या लोकांनी ब्लड भरपूर डोनेट केलेले आहे लाईफमध्ये. माझ्या गावात देखील ते माझ्या नातेवाईकांमध्ये एवढे समरस झाले का आज तिकडे प्रत्येक वेळेस मी जर गावाला गेलो तर नाना कसे आहेत, माझे नातेवाईक ते आवर्जून विचारतात. माझ्या बहिणी, माझे आई वडील किंवा माझे मित्र, गावाकडचे जे मित्र आहेत, नाना म्हटल्याशिवाय हालत नाहीत अशी अवस्था म्हणजे नानांच्या बद्दलची होती. प्रत्येक याच्यात नाना समरस होते आमच्या गावच्या पाहुण्यांमध्ये देखील. आता मग काम चांगले केले, याच्या पुढे पण ते लोकांना मदती करते. नाना अडीअडचणीला कधीही धावून येणारा असं एक व्यक्तिमत्व आहे आणि मित्र म्हणण्यापेक्षा एक बंधू म्हणून तो अतिशय दिलदार माणूस आहे. कधी अडचणीच्या वेळेला तो माझ्या पाठीमागे उभे राहतो. ज्यावेळेस कंपनीत युनियनचं काम करायला लागलो तर आम्ही चौघेही एकत्र असायचो. आम्ही कुठं जायचं ठरलं तर नाना गाडी चालवायला हे असायचे. आम्ही कोणापासून अधिवेक नाही आहे, पण एक उत्कृष्ट शेजारी त्यांच्याकडून घेण्याची गोष्ट म्हणजे काय, कमी बोलला पण मोजकत बोलला. आणि ही व्यक्ती म्हणजे अतिशय म्हणजे सहकार्य करणारी व्यक्ती आहे. कधी मला बोलले काय असं तर आमची गाडी आम्ही काढू, काय तुम्ही काही राजी होऊन आता वांजरी पडलं वगैरे, तर त्यामुळे त्यांचं सहकार्य व्यक्तीमध्ये काय अतिशय उत्कृष्ट आहे. असं आमच्यावर एक कटू प्रसंग, आणीबाणीचा प्रसंग उद्भवला होता युनियनच्या माध्यमातून. युनियन ॲक्टिव्हिटीमध्ये असताना समोरचे लोक आहेत गैरसमजमुळे आम्हाला एक वेळा मारायला पण आली होती. प्रतिस्पर्धी युनियनचे जी लोक होती त्यांनी आमच्यावर म्हणजे हल्ला केला होता. सुनील देशमुख आणि मी, आमच्या दोघांना हल्ला केला होता. आणि त्यावेळेस आम्ही वाशीला जाणार होतो. नाना गाडी घेऊन येणार होते. नाना थोडे लेट झाले तिथं गाडी घेऊन यायला, म्हणून आम्ही चालत कॉलनीतून निघालो होतो. त्यावेळेस आमच्यावर आमच्या प्रतिस्पर्धी युनियन आहे त्यांनी हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये माझ्यावर म्हणजे तलवारीचे वार झाले होते. महाराज आमची ओमिनी गाडी होती, नाना बसले होते गाडीवरती. त्यावेळेस नानांनी पाहिलं का माझ्यावर म्हणजे हे होतात, नानांनी मागचा पुढचा विचार न करता जे समोर येईल त्यांच्या अंगावर गाडी घालायचा प्रयत्न करत होते. योगायोगाने त्यावेळेस कोण त्यांच्या गाडीखाली आलं नाही. तेही जे कोण मारणार होते लांब लांब पळत होते. अशा रीते नानांनी त्यावेळेस माझा आणि सुनील देशमुख यांचा त्यांनी जीव वाचवलेला आहे. एवढी म्हणजे नानांनी आमच्यावर जीवापाड प्रेम केलेले, अशी एवढी प्रेमाची व्यक्ती परत आमच्या आयुष्यात कधी भेटणार नाही.
एवढे म्हणजे नाना आणि आम्ही समरस आहोत. आणि आता ते जवळजवळ 38 ते 40 वर्ष ही त्यांनी सेवा केलेली आहे. ती उत्तम प्रकारे सेवा केलेली आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीत माझ्या राजकारणाच्या दृष्टीने मला महत्त्वाचं त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. प्रत्येक वेळोवेळी माझ्या प्रत्येक इलेक्शनला त्यांनी मदत केलेली आहे. आमच्यात कधी नानांचा आमच्यामध्ये अविश्वास नावाची चीज कधी निर्माण झाली नाही. एवढा आमचा एकमेकावर गाढा विश्वास होता आणि आज काय तो तसाच आहे. आम्ही याचा व्यवसाय करत होतो कुठला इलेक्शन मटेरियल. मी इलेक्शनचं काम करायला लागलो, इलेक्शन मटेरियल सप्लायचं काम करायला लागलो. त्यावेळेस मला खूप ठिकाणी फिरायला लागायचं. मग मला गाडी घेऊन आम्ही फिरायचो, तर त्यावेळेस गाडी चालवायला कोणतं आमचे नाना. माझ्या मिसेसचे दोन्ही किडनी डॅमेज झाले होत्या. त्या टायमाला लोणावळ्याला शहा डॉक्टरकडं तिचं जे ऑपरेशन झालं ना तर ओपन सिजर होतं, पूर्ण ओपन, आणि ब्लड काय थांबत नव्हतं. पण मी त्याच क्षणाला समजलं आता ही काय वाचत नाही. तर त्यावेळी नाना स्वतः होती, ते नाना पोकरकर, ह्या लोकांनी रुबी हॉल परत तिला नेली मिसेसला. मी नंतर गेलो. एकमेकाच्या प्रसंगाला भरपूर आम्ही एकमेकाला धावलोय. कंपनीचं रजा टाकून माझ्यावर ते गाडी चालवायचं कंटिन्यूस 3 दिवस नाना गाडी चालवत होते. पण 5 मिनटं देखील नाना झोपले नाही आणि मला ते झोपायला द्यायचे. मी इलेक्शनचं काम, ते ज्या लोकांचे फोन यायचे अटेंड करणे, त्यांचा जॉब देणे करणे, हे सगळं काम मला लोड असल्यामुळे नाना माझा निम्मा लोड नाना सहन करायचे. ते 5 मिनटं देखील झोपले नव्हते त्या काळामध्ये. नाना साळुंके मित्र म्हणून असं आहेत की माझा एकदम जीवाचा माणूस आहे. म्हणजे कुठल्याही टायमाला कुठलं कधी प्रसंगाला नानांना आवाज दिला तर नाना सगळं काम सोडून त्या क्षणी आमच्यासाठी ते येणार किंवा आम्ही त्यांच्यासाठी येणार, हे खात्रीशीर आहे. तसे कॉलनीमध्ये 160 मित्र होते, पण त्यामध्ये आम्ही निवडक होतो 4 जण. त्या काळात नानांनी मला एवढी मदत केलेली ना का ती शब्दात मी तुम्हाला आता किती सांगितलं ते तुम्हाला समजणार नाही, कळणार नाही. असा एकंदरीतचा आमचा हा प्रवास सुरू आहे आणि आता ते सेवानिवृत्त होणार आहेत. कालांतराने टप्प्याटप्प्याने सगळे रिटायरमेंटच्या याच्याकडे ओघाओघाने जात चाललेले आहे. सेवानिवृत्त हे सर्वांच्या आयुष्यामध्ये आहे आणि मी तर अभिनंदन करतो की आताच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरनिराळ्या कंपन्यांच्या परिस्थितीनुसार आता बरेच कामगारांचे काही कंपन्या बंद पडतात, कामगारांना म्हणजे मध्येच नोकरी सोडून द्यावी लागते. पण आमच्या नशिबाने म्हणजे मी म्हणा किंवा नाना म्हणा किंवा अजून हे सगळे आपले कामगार म्हणा, जे आमच्या कॅटेगरीचे कामगार आहेत किंवा आमच्या पाठीमुळे जे काम करून जे निवृत्त होणार आहेत, सेवानिवृत्त होणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. रिटायर म्हटलं की काय असतं, एक लास्ट स्टेप असते जे आपण हसत खेळत दिवस कंपनीमध्ये काढलेलं असतं किंवा काय. मला एक आनंदाची गोष्ट अशी सांगायची आहे की माणसाच्या निवृत्तीचं गोष्ट जरी दुःखाची असली तरी ती शेवटी कुठेतरी निवृत्त हे व्हायचंच आहे. आणि जर निवृत्त हे व्हायचंच असेल तर मग तो थोडासा दुःखाचा परिणाम असतो. रिटायर होत आहे त्यामध्ये मी पण स्वतः फिलिंग नव्हतं झालं मला. हे एक आपलं पर्व असतं, हे संपलं आहे. आता इथून पुढे आता समजा मी रिटायर होऊन मी थांबलेलो नाही, मी कामातच राहिलो. मी आता तेव्हा 8 तास ड्युटी करतो, आता मी 10-12 तास ड्युटी करतो. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये एकाच कंपनीमध्ये सर्व्हिस पूर्ण करणं म्हणजे कौतुकास्पद. आताची जी नवीन जनरेशन आहे त्या नवीन जनरेशन पगार कमी म्हणून नोकरी सोडतात व दुसरी कंपनी पकडा, हे आमच्यानं होणार नाही. कारण आम्ही आमच्या कामाशी बांधून केले आहोत की जिथे काम करतो त्या ठिकाणी आम्ही त्या कामाशी प्रेम करतो, कामाशी एकरूप होतो. आणि एकाच ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे एकाच कंपनीमध्ये 21 वर्ष पूर्ण करून निवृत्त होणे मी साधं काम नाही आहे. 85 पासून आज 2024 म्हणजे इतक्या प्रदीर्घ वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. त्या रिटायरमेंट नंतर माणसाला वेळ भेटलो की आपल्या फॅमिलीमध्ये बसावं किंवा गप्पा गोष्टी करायच्या. आता एवढे वर्ष होती कोण बायकोला घेऊन फिरायला जात नव्हते, कारण आपला ड्युटीचा टाइम, कामाचा टाइम वेगळा. ते त्यांच्याकडे ह्याच्यापुढे वेळ भेटणार आहे की आपल्या पोरांना वेळ दे, आपल्या सुनांना वेळ द्या, आपल्या बायकोला वेळ द्या. नानाला शुभेच्छा ह्या कायमस्वरूपी छोट्या भावाप्रमाणेच असणार त्यांना. तो कुठेही असला तरी परमेश्वर त्याला सुख समृद्धी ठेवो. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला तो आवाज देईल तेव्हा जिथे नाना असेल तिथं आम्ही मस्को परिवार त्यांच्यासाठी उभं राहू एवढं निश्चित. तर ते आज आमच्या महिंद्रा युनि स्टीलमधून, आता त्याचं नाव चेंज झाल्यामुळं महिंद्रा सॅल्युटेशन स्टील लिमिटेड या कंपनीतून रिटायर होणार आहेत. एकीकडे आम्हाला आनंद होत आहे का, पण दुसरीकडे आम्हाला एवढं दुःख होत आहे का परत नाना आम्हाला ज्या पद्धती आम्ही दररोज एका ठिकाणी येऊन भेटत होतो ते परत नाना आम्हाला इथून पुढे भेटतील का, त्याचं फार मोठं अतीव दुःख आहे. ते आम्ही व्यक्त नाही करू शकत, बोलू नाही शकत. तरी त्यांना पुढच्या भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा. पण त्यांच्या आठवणी सदैव माझ्या मनामध्ये राहतील आणि ही व्यक्ती भविष्यात कधी आमच्या हृदयातनं जाणार नाही. की सेवानिवृत्तीनंतर नानांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घ्यावा.
जसं कुटुंबामध्ये लक्ष द्यावं तसं विविध उपक्रमामध्ये भाग घ्यावा आणि या निवृत्तीची सहजता त्यांच्या मनामध्ये त्यांनी लावून घ्यावी, तर त्या खऱ्या अर्थानं त्यांच्या केलेल्या सेवेची सोय होईल. एप्रिल 10, 2024 साली आज जीवनाचा सुखर प्रवास करून ते सेवानिवृत्त होत आहे. जवळजवळ मला वाटतं 38 ते 40 वर्षाचा असा प्रवास करून मस्कोचा मुळात पहिली आमची मूळ कंपनी महिंद्रा युजिन स्टील आणि आता निवृत्त होताना जवळजवळ 4 कंपन्यात आमचा बदल झाला. नाना आता एप्रिलमध्ये आता रिटायर होत आहेत. त्यांना त्यांचं पुढचं भावी आयुष्य खूप सुखाचं समाधानाचं आणि आयुष्यभराचं जावं आणि त्यांनी असे संबंध आमच्याशी पुढे पण ठेवावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला नानावर एक कविता मी एक सुचवलेली आहे, ती बोलतोय त्या आमच्या दोघांच्या आयुष्यामधली खरोखर जुलणारी कविता आहे. मोराचा रुबाब त्याच्या फुलोर शकणाऱ्या पिसाऱ्यावर असतो, मोराचा रुबाब त्याच्या फुलोर शकणाऱ्या पिसाऱ्यावर असतो, त्याची पिसच जर गळून पडली तर त्यांनी जगायचं कसं झाली. म्हणून आज मला एवढं वाईट वाटतंय, माझा नाना इथनं गेल्यावर त्याची आठवण मला खूप सुंदर आहे. म्हणून नानासाठी माझ्यातर्फे ही कविता गिफ्ट. याच्या पुढे त्यांच्या संपूर्ण म्हणजे फॅमिलीला म्हणजे नाणीने घेऊन त्यांनी मस्त फिरावं, त्यांनी एन्जॉय करावे. कारण शेवटी काय ड्युटी म्हटलं का सकाळी उठून डबा करणे, संध्याकाळी डबा करणे, दुपारी जेवण करणे हे महिलांचं चालूच असतं. त्यातून थोडंसं त्यांना नाणीला बाजूला घेऊन त्यांनी जरा फिरावं. शेवटी आता झालं, आता पुष्कळ आपण केलं आहे, कमवलं आहे, मुलांना सर्व दोन्ही मुलांना त्यांनी आधी मार्गाला लावलं, व्यवस्थित लग्न करून नाणी आणि ना दोघांनी कुठं मस्त फिरावं, एन्जॉय करावं की त्यांनी त्यांचं पुढं आयुष्य अतिशय मजेत जगावं, ते सुखी व्हावे, समाधानी हवे. सेकंड इनिंगसाठी तो प्रयत्नशील राहणार नाना, यात काय वादच नाही. रिटायर होते ही एक आनंदाची बाब आहे आणि माझ्या फॅमिलीकडनं त्यांना शुभेच्छा. आमचा मित्रपरिवार मस्को, मंगेश दलवी, नितीन मोरे, राजू घोसालकर, रमेश सोलंकी, शिवाजी पिसाळ, सुनील जगताप, माडिक काका, मेस्तरी असे भरपूर नावं राहिली असेल तर चुकीचं, पण ह्या त्याला भरपूर सुख, समृद्धी आणि आनंद देव. अशा व्यक्तीला देव हा आशीर्वाद देतोच. आमच्या घोसालकर कुटुंबातर्फे आणि मस्को परिवारातर्फे नानाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. आता रिटायर म्हटल्यानंतर आता वय मनाप्रमाणे रिटायर हे होणारच आहे. जसं आम्ही झालो तसं ते आता ते होणार आहेत. खरं बोलायचं तर आमचा खूप जीवाभावाचा मित्र आहे तो आणि आमचे कधी वेळ प्रसंग येते आम्हाला मदत करायचं. ते जातावेळी मला खूपच दुःख आहे आणि एक ते निवृत्त होत आहे हे सुख पण आहे. कारण 40 वर्ष त्याने एवढा दीर्घकाळ या कंपनीला दिली, सर्व्हिस केली, तर खरोखर मोठा तो योगदान आहे कंपनीला आणि आम्हाला सगळ्यांना. पण जातावेळी खरोखर आम्हाला सगळ्यांना दुःखच होणार आहे. सगळ्यांनाच ह्या क्षेत्रामधून जायचं आहे. 2-3 महिन्यांनी मी पण जाणारच आहे. याच्यापुढे त्यांची फर्स्ट इनिंग संपणार आहे आणि सेकंड इनिंगला ते जाणार आहेत. तर त्यांच्या पुढच्या सेकंड इनिंगसाठी माझ्या शुभेच्छा. नाना को अगर फिजिकली देखा जाए तो कोई नहीं बोलेगा कि नाना 60 साल का हो गया. नाना ऐसा लगता है कि वो 40-42 के आसपास की उम्र के होंगे. फिजिकली बहुत फिट है वो. आणि ते माझे नातेवाईक आहेत, ते कितीही गेलं तरी मला विसरणार नाही किंवा मी त्यांना विसरू शकत नाही. जसा पहिला स्वभाव होता तसाच त्यांनी ठेवावा. बुद्धी जशी असे पहिली आहे आता तशीच पुढे राहावी, एवढीच आमची शुभेच्छा, बाकी काय नाही. मी त्यांचं उर्वरित आयुष्य हे सेवानिवृत्तीचं त्यांचं खूप सुखाचं समाधानाचं जावं. आणि आज 10 एप्रिल रोजी मी त्यांच्या कार्यक्रमाला हजर नाही आहे. कारण काय, कारण मी माझ्या मुलाकडे मी कोचिंगला आहे. तर मी जेव्हा येईन तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा देईन. कसं वाटतं की आपला एक जवळचा माणूस कुठेतरी लांब चालला आहे. जे रोज समोर दिसणारा माणूस रोज जर नाही दिसलं तर चुकल्यासारखं कसं होतं तसं ते होणार. आणि पण कधीतरी त्यांनी आपलं फोनवरती तरी कॉन्टॅक्टमध्ये राहावं किंवा कधीतरी भेटावं किंवा आम्ही भेटायला जाऊ त्यांना, एवढं मात्र नक्की. आयुष्य त्यांचं सुखी जाऊ दे, आनंदी जाऊ दे, शेवटपर्यंत आनंदी राहू देत, सगळं फॅमिली सुखाची राहू देत, एवढी माझी शुभेच्छा आहे त्यांना. याच्यामध्येच आनंद आहे. मी त्याला एवढेच आयुष्यामध्ये चांगलं राहावं, चांगली सद्बुद्धी द्यावी आणि चांगलं शरीर राहावं त्याचं. एवढे वर्ष राहायला चांगलं, त्याबद्दल तर मी शुभेच्छाच देणार त्याला. पण इथून लांब जातो त्यामुळे जरा अवघड वाटतो. मी नानांबद्दल माझ्याकडं मी जास्त मनोगत व्यक्त नाही करू शकत. मला ते हृदयातून असं शब्द फुटत नाही आहे, अशी अवस्था आहे माझी आत्ताची. आज 40 वर्षाच्या सेवेनंतर नाना रिटायर्ड होत आहेत. तर निवृत्त होणं म्हणजे काही सर्वस्व संपलं असं नाही. तर ही फर्स्ट इनिंग संपली, आजपासून त्यांना सेकंड इनिंग चालू झाली. आतापर्यंत ते कंपनीमध्ये बांधील होते, कंपनीच्या कामासाठी बांधील होते. तिथून पुढं ते स्वतःच्या इच्छेनं, स्वतःच्या मर्जीनं काम करून आयुष्यातला आनंद हे करू शकतात. त्यांच्याकडून ज्या ज्या काही गोष्टी राहून गेल्या असतील त्या त्यांनी आता कराव्यात आणि आपल्या आयुष्याचा आनंद उपभोगावा. नानाला उत्तम आणि निरामय आरोग्य लाभावं आणि मुख्य म्हणजे तब्येतीची काळजी घ्यावी आणि दीर्घायुष्य व्हावं. वहिनी तर बोलायलाच नको, अर्धांगिनी म्हणजे अतिशय भाग्यवान आहेत ते. एकत्र कुटुंबाचा त्यांना नेहमी ते पुरस्कार करतात आणि त्यांनी एकत्र राहावं आणि एन्जॉय करावं
आता ते त्याचे गावी खूप ओढ आहे, तर गावी जाऊन त्यांना शेतीमध्ये किंवा अजून त्याची जी काय नेहमी तो त्याच्या बोलण्यात नाही येतं तो त्यांनी प्रयोग करावेत आणि त्यात यशस्वी व्हावं याच आमच्या शुभेच्छा. माझे मित्र नाना मारुती साळुंके हे निवृत्त होत आहे, त्यांना पाटील परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे न बोलण्यासारखं असं आहे का एवढ्या शुभेच्छा काय म्हणून द्यायचं, असा माझा मित्र आहे जवळचा, त्याच्यामुळे काय म्हणून शुभेच्छा द्यायच्या, माझ्याकडे भाषाच नाही कुठली का त्याला असं आपण काय सांगावं असं. म्हणजे एवढं प्रेम आमचं होतं पूर्वीपासून नानाचं आणि आमचं. पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं असं, आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे सुखामध्ये नांदो अशी पांडुरंगाच्या चरणी, म्हणजे जगाचा मालक त्याच्या चरणी प्रार्थना आहे आमची. ते नुसतं सेवानिवृत्त आणि ते सेवानिवृत्त होऊन ते गप्प बसणार नाहीत. त्यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान आहे समाजासाठी द्यावं आणि समाजसेवा करावी. आमच्या सर्व कामगारांच्या परिवाराच्या वतीनं मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. पुढील आयुष्य त्यांना निरोगी, आनंदी आणि सुखकर जावो. आता ते 10 एप्रिल ज्यावेळेस रिटायर होत आहेत त्यावेळेस माझी एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना असेल का माझ्या नानांना दीर्घ आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे आणि खूप आनंदात सुख समृद्धीनं त्यांचं जीवन असू दे, एवढीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना असेल. माझे मित्र नाना मारुती साळुंके महिंद्रा एजेंशियल कंपनीमधून निवृत्त होत आहे, त्यांना निकम परिवारकडून हार्दिक शुभेच्छा. उनके रिटायरमेंट के समय में मेरी तरफ से और मेरे परिवार की ओर से उनको बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं रहेगी और उनका स्वास्थ्य हमेशा ऐसे ही स्वस्थ बना रहे. अपने परिवार के प्रति उनका जो प्रेम है एक दूसरे के, सब बच्चों के प्रति, समाज के प्रति, तो वो हमेशा ऐसे ही बना रहे. भले वो खबोली में रहे या गाँव चले जाए लेकिन वो ऐसे ही जुड़े रहे सबके साथ में, ऐसी ही भावना रखता हूँ. माझ्यातर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे आणि आमची जी मोराद सोसायटीचे जे मजकूर कामगार आहेत त्यांच्यातर्फे साळुंके साहेब यांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि ह्याच्या पुढे त्यांचा जीवन सुखात जावा. अशी व्यक्ती आज आमच्यातनं निवृत्त होत असली तरी पुढेही आमच्याबरोबर राहील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांच्या पुढील जीवनात निरोगी जीवन राहावं एवढी विनंती करून माझे 2 शब्द. चैत्र प्रतिपदा हा जो दिवस आहे गुढीपाडव्याचा, त्या गुढीपाडव्या दिवशी नाना रिटायर होते, सेवानिवृत्त होते, हा एक योगायोगच आहे असं मी म्हणेन. आणि मी आणि माझ्या संपूर्ण महाडिक परिवारातर्फे त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशा प्रकारे आनंदित राहावं, सुखी राहावं, समाधानी राहावं अशी माझी परमेश्वराकडे मी विनंती करून मी त्यांना पुढे वाचायला अतिशय माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. माझ्या वतीनं, आमच्या कुटुंबियांच्या वतीनं, आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक निवृत्तीनंतरचा हा काळ त्यांचा अत्यंत यशस्वी निरोगी आयुष्याचा जावा असे मी प्रार्थना करतो. धन्यवाद. माझी आकाश